शक्तीच्या बळावर, युक्तीच्या बळावर, बुद्धीच्या बळावर, अर्थाच्या बळावर, सत्तेच्या बळावर एखादा नालायक त्याचे लंगडे घोडे दामटीत असतोय. त्याच्या बापाची जहागिरी किती अशी एका श्रीमंतानं घोडे दामटीले. तो 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. त्याचं नाव आहे गवाणे साहेब लंकेचा राजा रावण. कोणाला म्हणते धनी. त्यानं एके दिवशी सटवीला विचारलं, जायते दक्षिणाधिपतये मृत्युसारां स्ततेवचम किमपार्णीर यजायते ना. पारणी म्हणजे हात. हे सटवी, दक्षिणेच्या राजाला मी प्राप्त होण्यासाठी असे कोणाचे हात प्रबळ आहेत की जो मला मारू शकतोय. पण ती हुशार होती सटवी. बायकांना सटवी माहित असते. 5वीच्या दिवशी उलटेन सोयीशे भावले काढीत असते त्या 5. बाई बाळांतीन झाल्यावर 5वीच्या दिवशी ते भावले काढतात. मला इतकं सविस्तर माहित म्हणजे मी का बाई गी थोडाच आहे, पण मला वाचायचा नाद म्हणून माहित आहे. वाचत असतो. भंगिरायचं इचकीत नाही, चांगलं वाचायचं. सटवीचा पुरावा आहे. अगा सटवीची राती नवी संबीजे वाती आळंदीच्या मालकांचा पुरावा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. हुशार सटवी तिनं सांग. मालक कोणाला म्हणायचा, धनी कोण आहे. तिनं सांगितलं, लंकेश राजाधिराज महाराज, मी जर या तोंडानं सांगितलं तुम्हाला आमका आमका मारणार आहे, तर तोंडातून शब्द पडल्याबरोबर तुम्ही माझे दात पाडताल. मोठी माणसं आहेत आणि मोठ्याला बोलल्याला राग येतो. राग येत असतो, राग येत असतो. तुम्हाला एक सांगू का, सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती वगाड तोंडी, उठाडावानी चलती, डोळे मातीत गेले हिचे, हा वाटोळीवानी पळायली अशी. आणि सासूच्या हातानं कंदील फुटल्यावर म्हणा आता कस काय फुटला, दिसत न गेलं त्याला म्हणून मी फोडला. तुला पुरात टाकायला पाहिजे. पैठणच्या तळ्यात टाकलं तर हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत. म्हणजे मोठी आहे म्हणून कसे घोडे दामटायचे, तसं नसतंय. हुशार बाई होती. तिने विचार केला, आपण जर रावणाला सांगितलं तुम्हाला आमका मारणारे महाराज, तर रावणाला लागली तिचे दात पाळले असते. ती हुशार आहे. ललाटम प्रपटले हरिद्रादि कुमकुमम चूर्णः सौभाग्यम प्रदायिनी कर्मकांडात श्लोक आला. हे 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही. यालाक्षम जगदंबा महालक्ष्मी यत्प्रीत्यर्थम हरिद्रादि कुमकुमं सौभाग्य प्रदायिनी विडेदानं सौभाग्य व्यतिचुडेदानं ललाटम प्रपटले सर्वहा स्थितम यत् सर्व पुण्यायम अक्षदंज. असं म्हणायचे त्यावेळेला, आता नाही म्हणा. पण डाटा झालेले मेमरी कार्डावर ते डिलीट होत नाही. मोबाईल क्वालिटीचा आहे ना, तुमच्या मोबाईल मधलं डिलीट होतं, याच्यातलं होत नाही. मग तिनं कुंखा आणि हळद कालवली, त्याच्यात हात बुडीला आणि रावणाच्या कपाळाला लावला. याच्यावर बघा म्हणे तुम्हाला कोण मारणार आहे. रघुवंशाया स्थितेषु अजसुतेषु दशरथाया कौशल्यातनुगंधाति जायम रामचंद्रास्तित भयो नैवम गिरगावकर लिखितम. हे राजा, आज राजाचा पुत्र राजा दशरथ, दशरथाचे पुत्र राम, कौशल्या पुत्र तुला मारणार आहेत. तिने तोंडाने नाही सांगितलं, अक्षरच निघलं कपाळावर. धनी कोणाला म्हणतात बघा. तर या श्रीमंत भंगिर्यानं, याच्याकडे लय बळ होतं, त्याच्याकडे खुर्चीचं पण बळ होतं. हा, खुर्चीच्या बळाला पण मोजावं लागत असतं. हा, विरोधात नाही जायचं कोणाच्या. खुर्ची खुर्ची असते, विभूती असते. यया नरा माझी राजा, तो विशेष भूती जाण माझा. पण मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही ते मंत्र्याला फोनवर शिव्या देते. पात्रता नसली पाहिजे. पक्वादाला काय म्हणतात याचीच अक्कल नाही. ते म्हणला हे काय वाजितात,
सुंबळ्या तुझी लायकी आहे का त्याचीच काही नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. माझं एक मत आहे, बोकड्याची शिंग किती जरी लांबले ना तर त्यानं म्हणूनच मी सिंहाला मारतो. येडपट आहेस का काय तू? शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली. शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली तर ती त्या पोराची माया उड्या छान लागली. 5 गोण्या शिदुरी आली, 5 गोण्या शिदुरी आली. तर मी म्हणलं काऊन उड्या हाणायली? काय नाही, मी सगळ्याला वाटली आता तुमच्या रानात लांडगिन येली तिला द्यायची. लांडगिनीला शिदुरी घेऊन गेल्यावर शेळी वापस आली असेल. होय, येडपटपणा असतो आहे का नाही? बोलायचं नसतं. आपण मोठी मोठी असतात. हुशार होती ती बाई, ती रावणाला बोलली नाही. तिला माहित होतं आपले दात होत नाहीये. हो, सत्तेचं बळ आहे त्याच्याकडे. विशेष भूती जाण माझा. मालकांचं वाक्य, मालकांचं. राजा आहे तो, राजा आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे? एका नालायकाला माहित नाही. आणि ते महाराजाला फोनवर काही बोलत होतो. अरे सुंबळे आहेस का तू? तुला अकलीचा कांदा आहे का रे? तू पंढरपूरला गेला की एखाद्या वेळेस? एखाद्या वारकरी संप्रदायातल्या माणसाची फिरकी घेतो, तुझी लायकी आहे का? तू कोंबड्या सांभाळायच्या लायकीचा नाही सुंबळ्या. तू महाराजाची काय फिरकी घेतो? विठाला हल्ली कमेंट देण्याचा एक लय प्रकार, आपण त्याच्यातून आणलोय. काही काही माणसं कमेंट देते, हे मला नाही आवडलं. तुला काही आवडलं? मला ते महाराज आवडते. ठीक आहे, पुढच्या जन्मात सांगतो मी देवाला काय करायचं तुझं त्याचं. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महाराजाला कमेंट वाईट देणं म्हणजे तो महाराज वाईट असतो का? देणारा किती नालायक हे बघा, तपासा. कोणी कोणाला चांगलं म्हणेन, कोणी कोणाला वाईट म्हणेन, ही लायकी नाही आपली दुसऱ्याला बोलण्याची. हुशार होती सटवी, ती नाही बोलली रावणाला. त्यांनी सांगितले 5. आणि मग लक्षात आलं आपल्याला रामचंद्र मारणार आहेत. ब्रह्मांडाचा धणी सांगतोय कोणाला मालक म्हणायचं. इतक्या रावणानं खुर्चीच्या बळावर, सत्तेच्या बळावर, पैशाचं तर लय मोठं बळ होतं. तुका म्हणे ज्याची संपदा तुका म्हणे ज्याची संपत. तुकोबर आहे, देऊतले मालक त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात का? किती श्रीमंत असेल तो, पैशाचं बळ होतं त्याच्याकडे. मोठा रावण होता. 80,000 बायका, 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. फार श्रीमंत रावण. या सगळ्या संपत्तीच्या बळावर वऱ्हाडच बुडिलं. लग्नाचं वऱ्हाड तेव्हा टेम्पून जात नव्हतं, ट्रॅक्टरनं जात नव्हतं. या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आडवा होता. नावात बसलं वऱ्हाड, नावात. ती नावच बुडिली, नावच बुडिली, नावच. त्या नावात नवरदेव नवरी बसलेले होते. त्या नवरीचं नाव होतं कौशल्या, त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ. मालक कोणाला म्हणायचं? मालक. धनी कोणाला म्हणायचं? एवढा पुरावा ऐका. आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे. एकच मुद्दा सांगायचा, आपला टाइमच संपतो. मा नियम आहे, आपला बांध आला की आवता आखड पाहिजे. हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं, त्यानं रुमण्यानंच आणलं आहे का नाही? तसं कसं जमत नसते. आपल्या आपल्या कामापुरतं. बाई फार शहाणी, सात्विके. सडा आपल्याच अंगणात टाकावा. बकिटात पाणी लय मोठं झाल्यामुळं तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला तर ती म्हणली मो अंगण घेते काय? ती म्हणली महाराज मी आईच्या अंगणात सडा टाकला. मग शिव्या खाचे लक्ष नाही, तू या पुरतात टाकणं कशाला पुढे चालली? ती म्हणली मो अंगण घेते काय? तसं नाही, कोणाच्या अंगणात सडा टाकू नये, रिकाम टेकडे पण असतो. म्हणे नवरदेव नवरीची नाव बुडवली. एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत आहेत. तिथं तिमिलिंग नावाचा एक मासा आहे. पुराण वाचा, लक्षात येईल. त्या माशाला ती पेटी बांधली आणि त्या माशानं ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. आणि तिथे गेल्याच्या नंतर 6व्या क्रमांकाचा संन्याशी, नुसता संन्याशी नव्हता, वारकरी होता. नुसता वारकरी नसून
त्या काळातले सुंदर उत्कृष्ट प्रकारचे सुरेल गायक होते ते. नारद तुंबर आंब गायन करी, नारद तुंबर. त्या संन्याशाचं नाव नारद. 6व्या क्रमांकाचा संन्यासी, भजन करणारा संन्यासी, अविरत रामकृष्ण नामाचा, नारायण नामाचा घोष करणारा संन्यासी प्रकट झाला. यत ब्रह्मा सावित्रियो यत पुनितांतरपटयो तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत सर्वमिद्यायं वाजंत्री. लागलं लग्न. पुढील कोण होतं माहितीये? सामान्य व्यक्ती नव्हता, ज्याचा संबंध वंशाचा संबंध धातयासी. जन्माला यायचा राहिला मालक, जिच्या पोटी जन्माला येणार, ज्याच्या पिंडातून, बोरेश्वर संस्थानचे हरिओम बाबा, ज्याच्या पिंडातून जन्माला येणार, अक्षता पडायच्या आधीच मरू लागले तरी पंढरपुरातल्या मालकानं समुद्रात बेटावर वाचिले. रावणाच्या तडाख्यातून ही ताकद ज्याच्यात आहे तो ब्रह्मांडाचा धनी. याला धनी म्हणायचं. हा मालक आहे, तो मालक आहे. कोणाला नसते मालक म्हणत. फार काय झाले तर आपोआपल्या पुरते आपण मालक असू, विश्वाचे मालक आपण होऊ शकत नाही. एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो मालक एवढा श्रीमंत असताना सुद्धा त्याच्यावर संतांचं कर्ज आहे. ऋण म्हणजे कर्ज. ही झाली त्याची बाकीची शक्ती. पैशाच्या बाबतीतली श्रीमंती सांगायची झालं तर एका भजन्याला, एका वारकऱ्याला, एका नामधारकाला गाव सोन्याचं देऊन टाकलं. शुद्ध भाव देखून या गाव स्वर्णाचा दिला गा. 2 संकल्प असते. एक संकल्प असा असतो तो श्राद्धाच्या दिवशी असतो, आणि एक संकल्प असा असतो दातृत्वम वय असतो दो संकल्पिता भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. 2 संकल्प. पित्राच्या दिवशी अंगठ्यान सोडायचा महाराज, हो, दातृत्वाचा असा सोडायचा संकल्प. संकल्प सुटला. 2 संकल्प सोडले. एक दातृत्वाचा सोडा. असा का सोडा? एक ऋण होतं देवाच्या पाठीमाग, त्याला पितृदोष म्हणतात. आता मी याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. विज्ञानवादी माणसं म्हणतील हे अंधश्रद्धा सांगायला. असे इचकितील ना माणसं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं इचकायची सवय लागलेली. वामन अवतारामध्ये पळसाचा दंड घेतला पितृदोष शमनार्थ, आणि एका निष्ठावंत भजन्याला गाव सोन्याचं दिलं. त्या गावामध्ये म्हशीला गाईला बांधायला जे खुंट, तुमच्याकडे काय म्हणतात मेखच, मेखा, ह्या पण सोन्याच्या होत्या. मग एका वारकऱ्याला, एका भजन्याला गाव सोन्याचं द्यायची ज्याच्यात ताकद आहे तो किती श्रीमंत असत? काय सामान्य ताकद आहे त्याची? किती श्रीमंत आहे तो. याच्या पुढचं ऐका. सासरवाडीतून एक मणी आलता. तुमच्या गावाची आख्यायिका मोठी. विटेवरच्या मालकाच्या 16,108 लग्नापैकी उत्तरेश्वर बापू एक लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी पूजन या गावात झालतं. म्हणून लक्ष्मी मातेचं कडेठाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे लक्ष्मी पूजन झालं. जामवंती सोबत लग्न झालं आणि या पवित्र भूमीवर जगाच्या मालकाचं लक्ष्मी पूजन झालं. इतकं पवित्र गाव आहे, इतकं पवित्र गाव. इथे चांगलेच कार्यक्रम व्हायला पाहिजे पवित्र गावात. विठाला विठाला असो म्हणे. बहिणीचं बरं व्हावा. 2.5 वर्ष मनी बहिणीची तर तुला
तिला श्रीमंत केलं. काय काय ताकद तो, काय अवदार आहे, काय वैभव आहे त्याचं. एवढा मोठा आर्थिक बाबतीनं श्रीमंत तो. बाहुबलाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या बाहूची ताकद कोणाला कळत असते का? इतका मोठा आहे तो. मग या सर्व शक्तीनं परिपूर्ण असताना याच्यावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या लक्ष्मी मातेचे मालक संतांनी कर्जबाजारी केलेत. म्हणून नाचे मागे मागे हा पुढचा आहे. ज्याच्याकडे कोणाचं देणं असलं की तो माणूस पुढच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, इतकं मात्र करेल. हा एखाद्याचे मी 200 रुपये उसने घेतले आणि दिलेच नाही. 5-50 माणसं दिसल्या, राम राम काय चाललंय, धकत आहे. पण ज्याचे 200 घेतले त्यानं एकट्यानं तिकून यावं, मी एकट्याने इकून जा. डुकरान मान घातल्यावानीच बाळू खाली मान घालून जातो. कारण तितक्या 200 रुपयासाठी त्याच्या डोळ्यात पाहायची ताकदच नाही. आणि ते बुडून बी जो डोळ्यात पाहत असेल तर समजायचं नुसतं डुक्कर नाही, पांचट डुक्कर आहे. विठाला विठाला ऋण असलं की माणूस भीत असतो, भीत असतो, भीत असतो. एका कीर्तनात एक प्रसंग सांगितला होता. अत्यंत गरिबी हो, अत्यंत गरिबी. एक पाहुणा गावात आल्याच्या नंतर त्या गरीब माणसाने बायकोला सांगून दुसऱ्याकडून 5-50, 100-50 रुपये उसने घेतले. गावात झाडाखाली आंब्याची डाल होती, 1-2 किलो आंबे विकत घेतले. काय घेतले असतील ते. आणि बायकोला सांगितलं पाहुण्याला जेवायला कर. केलं तिने जेवायला. पाहुणा जेवला, परत गेला, वाटे लावला पाहुणा. संध्याकाळी लेकरं झोपले. एकांतात बायकोने विचारलं, मालक एक बोलू, दिव्याच्या प्रकाशात एक बोलू. काय ग? गेल्या 15-20 दिवसापासून आंब्याचा सीझन चालू झालाय. रोज आपली 2 लेकरं आंबा आंबा म्हणून रडत होते. त्यांना साधी कैरी खायला भेटली नाही. आज कोण पाहुणा आपला आहे? तो पाहुणा पण मोठा माणूस आहे, त्याच्यासाठी तुम्ही 100-200 रुपये खर्च केले. कारण काय? काय गरज होती? ह्या 200 रुपयाचे आंबे आपली लेकरं 4-5 दिवस खात होती. तुम्ही कशा करता त्या पाहुण्याकरता 200 रुपये खर्च केले? रात्रीच्या वेळेला बायको विचारित होती. ऋण सांगते, ऋण. टपा टपा नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, प्रिय आपल्या मुलीच्या लग्नाला त्यांनी 50,000 रुपये दिले, अजून मागितले नाही. उसने घेतलेले पैसे उसने ते अजून फिटले नाही ग. याच्या करता पाहुणचार केला. ऋण म्हणतात, ऋण ऋण ऋण. हे व्यवहार झाला तर व्यवहार विश्वाच्या मालकानं लावलेला आहे, त्यालाही व्यवहाराच्या चौकटीत बसावं लागेल. जसं हे पैशाचं ऋण आहे म्हणून वाकावं लागतंय, तसं जगाच्या मालकावर एक फार मोठं ऋण आहे संतांचं. इथे अधिष्ठान दैवत महालक्ष्मी माता यांचे मालक विश्वाला माहित नव्हते आणि माहित झाले बी नसते. जगाला जर जगाचा बाप माहित केला असेल, लक्ष्मीचे मालक माहित केले असतील, लक्ष्मी आईसाहेब माहित केले असतील, तर त्या केल्यात फक्त संतांनी. अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया भावे तुझ देवपणा, तुका विसरून राहिला तुका विसरून राहिला. हे अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया देवाला विश्वाला जर दाखवला असेल हा देव आहे, संतांची कृपा आहे. तुझा देवपण आणि तुझा देवपण
देहूतले मालक म्हणतात देवा विसरलास का? तुला ठाव नाही का? तुला देव पण आम्ही आणलंय. ती संतांची कृपा आहे. हे कर्ज आहे देवावर. माहित नव्हतं लोकांना. संतांची ताकद आहे. ह्या कुळीची कुळस्वामिनी आहे ना, कोणी ठावी केली? कुळीची हे कुळ देवी देवी कोणी ठावी संतानी हे ठावी संतानी कोणी ठावी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी ती विटेवरची आई. ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कथाई. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कथाई. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळातील आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळातील पुंडलिका देवता सोमवारवा पुंडलिका एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कथाई. 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 माईकवर जर लावायचं असेल तर अशीच देवीच्या अभंग काही अभंग बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले. उतानी नाही वाचीस का? हा? दहाव्याला गावसायची नाही तू हाड असं काय बी म्हणल्यावर. काय काव्य संतांचं. किती गोड सकाव्य, किती गोड सकाव्य. तू विटेवरी सखय बाई हो करी कृपा. तो विटेवर सखे बाई हो करी कृपा. तो विटेवर सखे बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पाय हो करी कृपा. माझे मन लागो तुझे करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहारी हो करी कृपा. हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. भक्ता करुणा करी हो करी कृपा. करुणा विठाबाई हो करी कृपा. करी कृपा. पंढरपूर राहिले डोळा देखील संधी पाहिले वरुण विठाबाई वरुण विठाबाई. बाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा. हो करी कृपा. सच्चिदानंद बाई हो करी कृपा. सच्चिदानंद बाई हो करी कृपा.
अजिबात येत नाही आणि मी एक म्हणू द्या 9-10 जणीचे येणार हा काय नाही आलं कोणाच्या असा अभंग म्हणल्यावर येत असतोय ते अंगात येण्यासाठी भंगार म्हणावं लागतंय विठाला विठाला पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला शास्त्रानुवादिती तुझ्या गोंधळ मांडिला वा. पुढचं का म्हणायचं उदो बोला उदो बोला उदो